आपण पाहता संगनायक न्यूज। आज वरवड नगरीतील सुपुत्र बापूसाहेब खोमणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वरवड नगरीमध्ये सायराज चषकचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नानाजी शितोळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन देखील झालेलं आहे। तर या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत। गेल्या 3 वर्ष बापूसाहेब खोमणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करत आहेत आणि ह्याही वर्षी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रत्येकाचा वाढदिवस दरवर्षी येतो, पण त्या ठिकाणी काही ना काही आपण केलं पाहिजे। तरुणांकरता काही ना काही आपण त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा वाढदिवस साजरा कसे करतील हे याच्याकडं बापूसाहेबांचं लक्ष आहे। बापूसाहेब खोमणे ह्या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जय मल्हार क्रांती संघटनेचं खूप मोठ्या पद्धतीने काम करत आहेत। बहुजन समाज 18 पगड जातींकरता ते स्थानिक आसन किंवा इतर तालुक्यांमध्ये या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत। खऱ्या अर्थानं त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे आज स्पर्धा भरवलेले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या शितोळे कुटुंबियाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व बहुजन समाजाच्या वतीने त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो। जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून आपण या खेळाडूंना आणि क्रिकेट प्रेमींना काय संदेश द्याल? नक्कीच याच्यामध्ये जे सर्व खेळाडू आहेत, जे सर्व स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हार जीत असते। त्या पद्धतीने प्रत्येक संघ जितायकरता या ठिकाणी आलेला आहे आणि हार जीत असून त्या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी खेळावं आणि प्रत्येकजण जिंकूनच जाईन ह्या भावनेने खेळावं आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खेळावं।